इकडे काय सांगताल? प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी घेताना पाहायला भेटते. मावळ तालुक्यात आज मुख्यांना मोहळे आले होते. आज सोमाटणे चांदखेड गणातील आणि गटातील प्रचाराचा शुभारंभ करत असताना सकाळी चांदखेड या गावात जाऊन आम्ही सुनीताताई येवले यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला आणि आता मनीषाताई आणि या गणातले उमेदवार साहेबराव अण्णा कारके यांचा प्रचाराचा शुभारंभ करतोय. संपूर्ण गाव आणि या पंचक्रोशीतले वडीलधारी माझ्या माय भगिनी साहेबराव अण्णाच्या पाठीमागे एकवटलेल्या पाहायला मिळतात. त्याचा खूप आनंद आहे की ज्या भारतीय जनता पक्षानं या पंचायत समिती गणातला उमेदवार म्हणून जाहीर केला, या व्यक्तीचं चारित्र्य, या व्यक्तीची प्रवृत्ती जर आपण पाहिली तर या व्यक्तीला कुणी थारा देत नाहीये. हे आजच्या जनसमुदायातून आम्हाला पाहायला मिळते की आपण विकास कामाच्या मुद्द्यावरती खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे, परंतु समोर कुठल्या विकास कामं दाखवायची, कुठला मुद्दा घेऊन जायचा हा मोठा प्रश्न समोरच्या विरोधकांकडे आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून जाणीवपूर्वक विकासाची विचाराची निवडणूक ही मुद्द्यावरून गुद्द्यावरती आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आजही मला काही पत्रकार बांधवांनी प्रश्न केले की तुमच्यावरती पवनानगर या ठिकाणी भारतीय जनता पक्षातल्या मंडळींनी आरोप केले, ज्या चौकात माझ्यावरती आरोप केले त्याच चौकात जाऊन सुनील शेळके त्या आरोपावरती उत्तर देणार, एवढं देखील मी सांगतो. आज साहेबराव अण्णा आणि मनीषाताईच्या बाबतीत सांगत असताना साहेबराव अण्णा एक निष्कलंक, चारित्र्यवान आणि प्रत्येकाच्या सुखात दुःखात उभा राहणारा सुसंस्कृत उमेदवार आहे आणि दुसरीकडे गावगुंड, गोरगरिबाच्या जमिनी लुटणारा, आया बहिणींना फसवणारा, कुणाच्या जीवावरती उठलेला उमेदवार, अशा पद्धतीने ही निवडणूक आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये साहेबराव अण्णा हे सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन या 10 उमेदवारांपैकी सर्वात जास्त मताधिक्य घेतलेले उमेदवार आमच्या हातात. आपण वारंवार जी विकास कामं सांगताय ती विकास कामं ही भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सरकारमधलीच आहे, अशा पद्धतीची वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलं होतं पवनानगरच्या सभेत. मी सुद्धा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ज्या महायुतीच्या सरकारमधलाच आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून मिरवत असताना सुनील शेळके जसं जाहीरपणाने सांगतो 1 वर्षाच्या कालावधीत 200 कोटींहून अधिकचा निधी या तालुक्यात अवघ्या वर्षभरात आणला. तुम्ही 20 कोटीचा तरी निधी, 10 कोटीचा दाखवा ना. तुम्ही 15 दिवसाचे उगवलेले पाहुणे आहात. निवडणुका संपले की तुम्ही परत आपल्या मार्गाला काम धंद्याला जाणार आहात. त्यामुळे आपल्याकडे विकास कामं दाखवायला नाही. मावळची जनता तुम्हाला मतदान करणार नाही. एकटाबाज 2024च्या निवडणुकीत मावळच्या मायबाप जनतेने दाखवलं आणि आज मी सांगतो सुनील शेळकेच्या मागे सर्वसामान्य जनता ठामपणे उभी आहे. हा सुनील शेळके मावळच्या मायबाप जनतेच्या सुखात दुःखात अडचणीत उभा आहे, विकास कामांना उभा आहे. त्यामुळं सर्वसामान्य मावळच्या जनतेला सुनील शेळके एकटाबाज. अण्णा त्यांनी बोलताना असं म्हणालेले आहेत की निधी हा आमदार आणि खासदारांनाच मिळतो. आपण जो निधीचा उल्लेख करताय तो निधी हा नेहमी आमदार खासदारांनाच मिळतो. आमदार सुनील शेळके वाढके आहेत आणि आचारी मात्र भारतीय जनता पार्टीचाच आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. मग वाढपे मी जरी असलो तर तुम्हाला कोणी अडवलं? तुम्ही बादल्या घेऊन वाढा ना. तुमच्या बादलीत कुणी काही टाकतच नाही. तुम्ही फक्त आवाज येता बुंदी बुंदी बुंदी, भाजी भाजी, पण बादलीत पुढे तुमच्या काय? आमच्या बादल्या भरलेल्या आहेत, आम्ही वाढतोय. तुम्ही मोकळ्या बादल्या का फिरवता?